स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट अशी एक स्पेशल मसाला बनवून भेंडीची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे। ही स्वच्छ धुवून आणि पूर्णपणे अशी कोरडी करून घेतलेली आहे। भेंडी जर ओली असेल ना तर भेंडीची भाजी बनवताना ती चिकट होण्याची शक्यता असते। त्यासाठी भेंडी स्वच्छ पुसून कोरडी करून आणि मग कट करून घ्यायची आहे। तुम्हाला जर उभे कट करायचे असेल तर तुम्ही उभ्या स्लाइसमध्ये देखील कट करू शकता किंवा गोल पण कट करू शकता। पण मी इथे तिरके असे या पद्धतीने असे कट दिलेले आहेत। या पद्धतीने आपल्याला हवे त्या पद्धतीने आपण कट करून घेऊ शकतो। तर आता त्यासाठी इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला इथे सुरुवातीला शेंगादाणे घालून घ्यायचे आहेत। आपली भेंडी कितपत आहे त्यानुसार आपण शेंगादाणे घ्यायचे आहेत। आपण थोडंसं अगदी शेंगादाणे भाजताना तेल घालून घेऊयात। थोडंसं तेल घेतलेलं आहे। हे शेंगादाणे आपण थोड्याशा 1 चमचावर तेलावरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी खरपूस होईपर्यंत मीडियम गॅसवरती छान असे आपण हे परतून घेऊया। भेंडी तर अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते। आपल्या यूट्यूब चॅनलवरती मसाला भेंडी, स्मोकी फ्लेवरची मसाला भेंडी देखील दाखवलेली आहे। कांदा टोमॅटोवाली भेंडी देखील आपण दाखवलेली आहे। खूप वेगवेगळे प्रकार आपण भेंडीचे बनवत असतो। आता त्यातीलच थोडासा वेगळा मसाला वापरून मी ही भेंडी आज बनवणार आहे। आता हे आपण मीडियम गॅसवरती शेंगदाणे छान असे खरपूस भाजून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे पहा, इथे आपले शेंगादाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहे। पाहू शकता इथे तुम्ही। याच पद्धतीने आपल्याला शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप करपवायचे नाही, म्हणजे आपली भेंडीची टेस्ट देखील मग बिघडते। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपल्याला लसूण घेतलेला आहे। लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। आलं घेतलेलं आहे, ते देखील आपण घेणार आहोत। इथे दोन्हीही आपण व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत। कच्चं घालायचं असेल तर तुम्ही तसं देखील घालू शकता, पण आपण सर्व मसाले हलकेसे फ्राय करून घेणार आहोत। यात आपण 1 ते 2 मिनिट याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं खरपूस होईपर्यंत आपण हे मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे। आलं आणि लसूण देखील परतून घेतलेलं आहे। आता आपण हे त्याच ताटामध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे। हे काढून झालेलं आहे। आता याच सेम कढईमध्ये आपण सुकं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, तो घालून घेऊयात। साधारणतः अर्धी छोटी वाटी सुका खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, तो देखील आपण बारीक गॅसवरती छान असा हलकासा परतून घ्यायचा आहे। तांबूस रंगावरती असा याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हा फ्राय करून घेऊयात आणि एका ताटामध्ये याच आपण ताटामध्ये काढून घेऊयात। इथे हे सर्व साहित्य काढून झालेलं आहे। आता आपण हे थंड करून घेऊयात अगोदर। आपले शेंगादाणे खोबरं हे थंड होतंय तोपर्यंत आता आपण इथे भेंडी तळून घ्यायची आहे। इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण ही भेंडी 3 ते 4 बॅचमध्ये तळून घ्यायची आहे। तेल अगदी कडकडीत गरम असायला हवं, म्हणजे जास्त तेल देखील पीत नाही भेंडी। त्यामुळे आपण कडकडीत तेलामध्ये खूप कुरकुरीत होईपर्यंत पण तळायची नाही आपल्याला, कारण चपातीसोबत वगैरे खायची ही। त्यामुळे आपण खूप जास्त कडक करणार नाही आहोत। थोडीशी मऊसर आहे तोपर्यंत आपण ही काढून घ्यायची आहे। खूप जास्त पण भेंडी एकाच वेळेस घालू नका। तेलाचा अंदाज घेऊनच आपण ही भेंडी छान अशी तळून घेऊयात आणि एका ताटामध्ये काढून घेऊया। हे पहा, इथे आपली भेंडी या पद्धतीने आपण तळून घेतलेली आहे आणि पूर्णपणे असं तेल निथळून घ्यायचं आहे। आता याच तेलामध्ये आपण सर्व भेंडी फ्राय करून घेऊया। इथे आपली सर्व भेंडी या पद्धतीने मी तळून घेतलेली आहे व गार झालेला मसाला देखील आपण यामध्ये घालून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। छोटा चमचा हळद घेतलेली आहे, ती घालून घेऊयात। इथे 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। घरगुती लाल मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता। इथे मी गरम मसाला घेतला आहे। तुम्हाला जर गरम मसाल्याच्या ऐवजी किचन किंग मसाला वापरायचा असेल किंवा पावभाजी मसाला वापरायचा असेल तर तुम्ही तो देखील इथे वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे।
बऱ्याचदा काय होतं, मुलं कढीपत्ता खात नाहीत, त्यासाठी आपण इथे वाटणामध्येच कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कोथिंबीर देखील स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे. आता आपण पाणी न घालता याचं वाटण बनवून घेऊयात. इथे आपला मसाला देखील वाटून झालेला आहे आणि एवढं आपलं तेल देखील शिल्लक राहिलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे देखील यामध्ये लगेचच घालून घ्यायचे आहेत. जिरे घालून घेऊयात. थोडासा हिंग देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित बारीक गॅसवर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा तयार मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. सर्व मसाला आपण यामध्ये घालून घेऊयात आणि बारीक गॅसवरती आपण हा मसाला छान असा खरपूस असा परतून घेऊयात. खूप जास्त परतायचा नाही. आपण सर्व गोष्टी परतून घेतलेल्या आहेत तेलावरती थोड्याशा अगदी, त्यामुळे अगदी 1 मिनिटभर आपण आता हे व्यवस्थित असं मसाला आपला परतून घ्यायचा आहे. भेंडी देखील आपण तळून घेतलेली आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ आपल्याला लागणार नाही. इथे 1 मिनिटभर आपण हा मसाला भाजून घेऊयात. मसाला छान असा भाजून झालेला आहे. आता आपण ही भेंडी त्यामध्ये घालून घेऊयात आणि ही देखील व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायची आहे. सुरुवातीला अगोदर ही भेंडी तुम्ही प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता. अगदी 7-8 दिवस आरामशीर ही टिकते, कारण आपण यामध्ये वाटण बनवताना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, त्यामुळे लगेच ही भेंडी खराब होत नाही. आणि पूर्ण भेंडी आपण कोरडी करून घेतली होती, त्यामुळे चिकट देखील भेंडी ही होत नाही. आता आपण ही 2 ते 3 मिनिट 3 ते 4 मिनिट आपण साधारणतः ही भेंडी वाफवून घ्यायची आहे. यावरती एक झाकण ठेवूयात आणि वाफवून घेऊयात. इथे आपली भेंडीची भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे. अगदी खरपूस अशी मस्त झालेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही. आता आपण गॅस बंद करूयात. इथे आपली छान अशी भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.